हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 किलो तीळ. 1 किलोच्या जवळपास आहेत. 1 किलो नाही आहे, मोजून घेतलेले नाही आहे, मी मापाने घेतलेले आहे. तर हे 1 किलोच्या जवळपास आहेत तीळ. हे मी छान मिक्सरमधून काढून घेतलेले आहे, छान भाजून घेतलेले आहे आणि ते मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. हा लिक्विड गूळ आहे, थंडीमुळे थोडासा घट्ट झालेला आहे, त्यामुळे मी हे यामध्ये काढून घेतलेलं आहे. नाहीतर मी त्याच लिक्विडचे मी डायरेक्ट लाडू बनवले असते, पण हे घट्ट झाल्यामुळे मी हे थोडंसं गरम करत आहे, थोडंसं तूप टाकून घेत आहे. हे छान असं पातळ झालेलं आहे. हे बघा, या टाईपचं आपल्याला हे मिश्रण पाहिजे गुळाचं. हे बघा, आता यामध्ये आपल्याला जो तीळ आहेत बारीक काढलेले, आपण जाडसर बारीक काढलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. याला कुठेही कोरडं राहिलं नाही पाहिजे. हे खूप गरम आहे, त्यामुळे मी हे खाली उतरून घेतलेलं आहे आणि हे असेच गरम गरम आपल्याला लाडू बांधायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने असेच मी पूर्ण लाडू बनवून घेते. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. हे बघा, असे लाडू मी पूर्ण बनवून घेते एका साईजचे. लाडू आपले रेडी आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 किलो तीळ. 1 किलोच्या जवळपास आहेत. 1 किलो नाही आहे, मोजून घेतलेले नाही आहे, मी मापाने घेतलेले आहे. तर हे 1 किलोच्या जवळपास आहेत तीळ. हे मी छान मिक्सरमधून काढून घेतलेले आहे, छान भाजून घेतलेले आहे आणि ते मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. हा लिक्विड गूळ आहे, थंडीमुळे थोडासा घट्ट झालेला आहे, त्यामुळे मी हे यामध्ये काढून घेतलेलं आहे. नाहीतर मी त्याच लिक्विडचे मी डायरेक्ट लाडू बनवले असते.